हे चार धंदे सोडून कोणता धंदा करून पैसे कमवा. पाचवा राहिला ध्यानात याय ना तुमच्या ध्यानात नाही. बर चोरी घेऊ. चोरी बी चांगली नाहीच ना. चोरीच असं होय. तुम्ही हो म्हणा मग हे म्हणते खरंय राव आलं ध्यानात. 5 धंदे झाले. मग हे सोडून कोणताही करा आणि पैसा कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारी. उत्तम व्यवहार कोणता, मध्यम व्यवहार कोणता आणि कनिष्ठ व्यवहार कोणता. पैसे या जाणते लोक 100 दिले 100 वर 20 रुपये वाढून घ्या. हे झाला उत्तम व्यवहार. आता हे बी उत्तम ठरवतो. आता पुढे बघ काय लोक म्हणतात मग आम्ही पैसा कमीतो आणि फुकटच लोकांना द्यायचं. मग त्याच्यात आम्हाला काय. मग शास्त्र सांगतंय त्याला व्याज लावा. पण किती लावा सांगत नाही. हिशोबानं लावा. आता काही अर्ध्याला अर्धे घेते. तुमच्याकडे कसं आहे किती दिले किती तुमचं नाही सांगत. 5 न 10 न असं म्हणते. मी घेत नाही म्हणून मला सांगता येणार नाही काही. काही घंट्याला डबल घेते. आता 100 देतो दिवस मावळला की 200 दे. हे कोणता व्यवहार झाला. 100 10 वाढून घेतले की उत्तम व्यवहार म्हणायचं. 100 ला 100 घेतले मध्यम व्यवहार आणि 100 ला 200 घेतले हे झाला कनिष्ठ व्यवहार. जसं धार काढली तसंच कॅन्डीत दूध घेतलं आणि बाजारात नेऊन विकलं हे झाला उत्तम व्यवहार. 12 ने पाणी 4 ने दूध मध्यम व्यवहार. 12 ने पाणी 4 ने दूध कनिष्ठ व्यवहार. एक जण म्हणला महाराज दुधात पाणी टाकीतच नाही. डायरेक्ट बकेट भर पाणी घेतो धार काढताना त्याच्यात धार काढतो. हे कोणता व्यवहार. उत्तम व्यवहारानं धन कमवा आणि ते चांगल्या कामाला खर्च करा. अभंगाचं पहिलेचे जोडून या धन उत्तम व्यवहार. जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. मंदिराचं काम चालू आहे तिथं ते धन खर्च करा.
दिंडीला पंगत दिली ती चांगल्या कामाला खर्च केला. सप्त्यात पट्टी दिली ती चांगल्या कामाला खर्च केला. उदास विचारे वेच करी, जास्त श्रीमंत असला गरीबाच्या मुलीच्या लग्नाला मदत कर. उदास विचारे वेच करी, मग त्या माणसाला उत्तमची गती तो एक पावेल, तो उत्तम गतीला प्राप्त होतो. उत्तम भोगील जीव खानी विठ्ठल धन कमवलं आणि त्या धनातून दुसऱ्या उपकार केला तो उत्तम गतीला. परोपकार नेने पर निंदा, पर म्हणजे दुसरा, उपकार म्हणजे सहकार्य. परोपकार नेने पर निंदा, कोणाची निंदा करू नका. निंदा करायची असन तर देवाची करा, स्तुती करायची असन निंदा स्तुती देवाची करा. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची सांगू नये. मानवाची कीर्ती करू नये. कीर्ती कोणाची होती? देवाची आणि संताची. त्यांची कीर्ती या कथेत बी वर्णन व्हावं. आता टाळकऱ्याचं वर्णन, कीर्तन ठुणाराचं वर्णन, खाली बसलेला एखादा असला पुढारी त्याचं वर्णन, तोवर 10:30 वाजतील. मग म्हणतो आता आपण अभंगाकडे येऊ. यांचं वर्णन करण्यासाठी ही जागा नाही, थोडक्यात वर्णन पाहिजे. ऐका पंडित जन, काय म्हणले तुकोबार आहे? पंडित जन म्हणले, नका करू नरस्तुती, माझी परिसा हे विनंती. आणि का स्तुती आम्हा ब्रह्म, आणि का स्तुती आम्हा ब्रह्म, आणि का स्तुती आम्हा ब्रह्म, आणि का स्तुती आम्हा ब्रह्म. एका अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. कोणाची स्तुती केली तर ब्रह्महत्या घडत. नराची स्तुती कथेत नाही व्हायला पाहिजे, इथं देवाचीच कीर्ती. नराची स्तुती कीर्तनात करावं, पण कधी? तो संत पदाला प्राप्त झाल्यावर. परोपकार नेने पर निंदा. जेवढ्या जगात स्त्रिया आहेत आपली धर्मपत्नी सोडून सगळ्या त्यांना बहिणी मानाव. परस्त्रिया सदा बहिणी माया. किती गुण झाले, मोजीत नाही करू. मग काय करतात? अवघड झालं म्हणतात आज. जोडून या धन उत्तम व्यवहारे. किती किती गुण झाले? जोडून या धन एक, उत्तम व्यवहारे 2.
उदास विचारे ही झाली, तीन झाली. आता पर उपकार किती झाला. नेने पर निंदा, कोणाची निंदा करायची नाही. किती पर स्त्रिया सदा. आता आलो बरोबर ठेका. जे कोणी माणसं दिसते भूत म्हणजे माणसं. भूत दया गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. रानात एखादं जनावर फिरू लागलं पाण्या वाचून, त्याला पाणी पाज. भूत म्हणजे जो दिसन त्याच्यावर दया करा. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. साधू कोणाला म्हणावं. कोणी येऊ त्याच्यावर दया करतो त्याला साधू. तसं आपण ग्रहस्थ्यांनी, कोणी ग्रहस्थी येऊ त्याला पाणी पाजायचं. भूक लागली त्याला अन्न द्यायचं. हे झाला किती गुण झाले. भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन, जीवन वना माझी. आता 8 झाली ना. शांती रूपी नये कोणाचा वाईट की झाली. शांती रूपी नये कोणाचा वाईट. शांत राहणे, कोणासोबत वाईटपणा करू नये. शांती परते नाही सुख, ए रावगेची दुःख. मनवनी शांती धरा, उतराल पहिले तेरा. शांती रूपे नये कोणाचा वाईट झाल्या. वाढवी महत्व वडिलांची. असं वागाव की आपल्या वागण्यानं आपल्या वडिलाची मान ताठवा. वाढवी महत्व वडिलांचे. काही मुलं वडिलाचं महत्व वाढीतात, काही बापाला गावात तोंड दाखवायला जागा राहत नाही. किती झाले गुण. हे 10 गुण झाले. मग काही साधकांनी प्रश्न केला, महाराज हे 10 गुण आचरणात आणायचे म्हणल्यावर फुकट येते. आचरणात आणायचे म्हणलं तर त्याला काही वैराग्य पाहिजे. तुका मानेची वैराग्याचे आश्रमाचे तुका मानेची आश्रमाचे तुका परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. हे गुण आचरणात आणण्याकरता वैराग्य पाहिजे, पण कोणतं बी नाही. क्षणिक वैराग्य, स्मशान वैराग्य, करपट वैराग्य, पण हे गुण आचरणात आणण्याकरता कोणतं वैराग्य पाहिजे? भक्ती के नामाना वैराग्य. अनुताप वैराग्य. ऐसा अनुताप नित्य वाहता. अनुताप वैराग्याचा निसले मिशेला. मागील कर्म ठाऊक नाही पुसू नका मला. सौरी झाले धनी राम केला धनी. कोणतं वैराग्य? अनुताप वैराग्य. वाल्या कोळ्याला अनुताप वैराग्य झालं. एवढा विश्वास ठेवला नारदाच्या शब्दावर, 12 वर्ष एका जागेवर बसले. अनुताप वैराग्य. आपलं कीर्तन ऐकलं की वैराग्य होतंय. खरे गड्या भजन करायलाच पाहिजे. पंगत हाणले की तिकडे रस्त्याला गेलं की दिता मग गेलो वैराग्य. हे क्षणिक वैराग्य. हे गुण आचरणात आणण्याकरता अनुताप वैराग्य पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव कानी ठोपार कुमार. सखुबाई या आजीने तीर्थयात्रा केली. कारण मनुष्य जन्म प्राप्त झाला की काय करावं आणि काय नाही करावं. इथं आल्यानंतर काही गोष्टी कराव्या. बरं का, आता लक्षात घ्या. आणि इथं आल्यानंतर काही गोष्टी केल्याच पाहिजे. आता कोणत्या केल्याच पाहिजे, काय करावं. बाबा सांगा ना कोणती गोष्ट. परमार्थ कधी करावं. दात पडल्या कधी. जव हे सकळ सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय. हात चालावया पाय. जव तू आपुले सोहित पाय. जव तू आपुले सोहित पाय. यात्रे जाय चुकून को. जाय चुकून को. काळ असे दुरी ठेला. काळ असे दुरी ठेला. काळ असे दुरी ठेला. काळ असे दुरी ठेला. आता
हे सकळ सिद्ध आहे. कवर हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जोपर्यंत हात पाय चांगले तोपर्यंत जाणं. तीर्थयात्रा फक्त माणसालाच करता येते. असं टाळ घेऊन भजन माणसाला 84 लक्ष जीव योनी, त्यात मनुष्य देहा वाचोनी. अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. 84 लाख योनी, पण भजनाचं ज्ञान भक्तीचं ज्ञान देवाचे भजन यात देई याच देई घडे देवाचे भजन, याच देहात याच योनी. हे निजात्म प्राप्ती लागुनी, देवे केली मनुष्य योनी. परिदेवाचा विश्वास बुडणी, विषय सेवनी निजपतन. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता हा नरदेव प्राप्त झाला. नरदेह परम पावन, हे भक्ती ज्ञानाचे आयातन. जेने साधे ब्रह्मज्ञान, तो धन्य धन्य नरदेव. ब्रह्मज्ञान या देहात प्राप्त करते. बैलानं कधी भजन केलं का? आहार निद्रा भय मैथुन, सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य देईचे ज्ञान, अधिक जाण सर्वथा. माणसाला जे ज्ञान ते इतर योनी. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगी, पशु काय पाप पुण्य जाणती. पाप काय पुण्य काय हे फक्त माणसाला कळते. भाग्य म्हणले भरत खंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तुका म्हणे बरा जोडला हा देह, मनुष्य पण लोका आले. बरे झाले आलो या जन्मास, बरे झालो आलो या जन्मास. जोडीली मनुष्य देहा, जोडीली मनुष्य देहाशी. महालाभाचे उत्तम राजे, महालाभाचे उत्तम राजे. सर्व
बरवे झालो आलो जन्माशी, बरं झालं जन्माला आलो. कोण म्हणतंय? हे आजी म्हणते. आले जन्माला बरं झालं. का बरं झालं? जन्मात येऊन जे करायचं ते केलं म्हणून. तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा केली त्याचं माऊंद करावं लागतं. दिवाळीचा सण आला. सण दिवाळीचा आला, नामारावळासी गेला. सण दिवाळीचा आला, नामदेवराय रावळात गेली. म्हणले देवा दिवाळीच्या पहिल्या स्नानाला आमच्या घरी या. देव म्हणले कसं जमन? पालन पोषण करणार आहे मी, पोषितो जगाशी एकला तो. सगळं पाहावं लागतं इथं उभा राहून. आणि मी इथून जर खाली उतरलो तर कसं होईल? नामदेवराय म्हणले यावाच लागेल. तुमच्या जागेवर मी उभा राहतो म्हणले. देव म्हणले तुला नाही जमणार. कस काय? सकाळीच बडवी येते, गार पाणी अंगावर टाक, पुन्हा गरम पाणी शर्करा लावते, अंग चोळीते. दिवाळीचे दिवस गारव्याची, कपडे काढते, गार पाणी टाकल्यावर हळूहळू करशील. तुला जमणार नाही. पुन्हा दुसरे कपडे परिधान करतात, चंदनाची उटी लावतात, लोण्याचा गोळा तोंडाला लावतात. तुला कसं जमन? देवा जसं तुम्ही उभा राहतात मी तसंच राहतो, मला फक्त उभं कर. असा कोणता राजा नाही जगात की आपलं पद आपल्या सेवकाला दे. एकच आहे, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. स्वतःच पद भक्ताला देतो. देव होऊन उदार भक्ता देतो अमरता. देव होऊन उदार भक्ता देतो भगवते वासुदेवाया. वासुदेवाचं प्रमाण दिलं की देव भक्ताला आपलं पद दे. देव म्हणले नाम्या मी खाली उतरतो पण तुला जमन का? म्हणले जमते. लोण्याचा गोळा तोंडाला लावल्या खाऊ नको बर का? कोण म्हणतंय? देव. देवानं नामदेवरायाला उचललं, स्वतः खाली उतरले आणि तिथं उभं केलं. कृपा कटाक्ष नाडली, कृपा कटाक्ष नाडली, कृपा कटाक्ष नाडली, कृपा कटाक्ष नाडली. आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले. वापर कुमादेवी वरून झाले, वापर कुमादेवी वरून, वापर कुमादेवी वरून झाले.
आलिंगन सुख वाटे 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 कृपा कटाक्ष न्याहाळिली आपुले पदी बैसविली नामदेवरायाला देवानं उभं केलं सकाळी पडवे आले कपडे काढले गार पाणी भडाभडा टाकला गार पाणी टाकणं चंद्रभाग उतकून वारा आलं ती रावळात बसली नामदेवराय लागली लटलट उडायला ते दोन ब्राह्मण होते एक ब्राह्मण चंदन उगळाले दुसरे कपडे पाहिले हे ब्राह्मण देवाचे कपडे उतरायला पाणी टाकलं मूर्ती लटलट हल्ली की हे देवा म्हणायचे देवा दुसऱ्या देवाला मूर्ती आज कशी जरा हलायला लागली तेव्हा म्हणला पागल झाला का मूर्ती कुठं हलत असती का चंदन उघडायला पुन्हा गरम पाणी टाकलं थोडं बरं वाटलं म्हणजे आता बस जमला अंग चोळायला लागलं नामदेवराय थोडे थोडे हल्ल्यावरी करायचे हे देवा म्हणायचे आज मूर्ती कशी हलायली ते म्हणायचे मूर्ती कुठं हलत असती का पूजा पूर्ण झाली 3:30 वाजता नामदेवराय रावळात आलेली होती लोण्याचा गोळा लावला की नामदेवरायने जीभच काढली पुढे म्हणले पाठ पासून उठलो उपाशी ते देवा म्हणला देवा मूर्ती तर आज लोणी खाय मूर्ती लोणी खाती का हेच कीर्ती माऊलीनं ऐकली आळंदीला आणि कीर्ती ऐकल्यावर माऊली पंढरपूरला आली नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी ज्ञानदेव आले नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी ज्ञानदेव आले नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी ज्ञानदेव आले लोकांगण घातले नाम देवे लोकांगण घातले नाम देवे नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामयाचे भेटी ज्ञानदेव आले 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 आळंदीहून माऊली पंढरपूरला आले नामदेवरायाच्या घरी नामदेवरायाच्या घरी आल्यावर नामदेवरायाने साष्टांग दंडवत टाकलं माऊली समोर देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडिभारी पूजिले आदरी यथाविधी माऊलीची पूजा केली आणि विचारू लागले माऊली आज आमच्याकडे कस काय माऊली म्हणले नामदेव महाराज तुमचं जीवन धन्य ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण धन्य तुझे जन्म धन्य तुझे कुळ धन्य तुझ रावळ जवळ असे तुमचं भाग्य अखंड पंढरीत वास्तव्य अखंड नामस्मरणाचा गजर कानावर पडायला काय निमित्त करून आले म्हणले जगात काय तीर्थ आहेत तेवढे सगळे पाहिजे उतळीची तीर्थे पहावयाने उतळीचे तीर्थ पहावयाने ऐसे आत्मनी विष्णुदासा
जगात जेवढे तीर्थ आहेत ते सगळे एकदा पाहावा अशी इच्छा आहे. भूतळीची तीर्थे पाहावया नयनी असे आर्त मनी विष्णुदासा. पण नामदेवराय म्हणले माऊली मला नाही यायचं. का नाही यायचं? मला इथं काय कमी? हा? पंढरपुरात काय कमी? मला इतर तीर्थाला नाही. ज्या देवाचे कटेवर कर नाही नेघे मी दर्शन तयाची कटेवरी कर नाही ज्या देवाची त्या देवाचं मी दर्शन घेत नाही. माऊलीने आग्रह केला म्हणले यावाच लागेल. नामदेवरायाने युक्ती केली म्हणले आधी देवाला विचारा. नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुसा आज्ञा देईल शिरसा वंदिन मी. देवानं आज्ञा दिली तर मग मी तीर्थयात्रेला येतो. देवासमोर गेले न उभे राहिले. गुहेचा निज भाव सांगे ज्ञान देऊ. माऊली सांगू लागले देवा जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढे मला पाहिजे. पण नामदेवरायाच्या संगतीत देव म्हणले माऊली तुम्ही स्वतः तीर्थरूप आहे, तुम्हाला तीर्थयात्रा करायची गरज नाही. पण माऊली म्हणले मला त्या निमित्ताने नामदेवरायाची संगत गरज नाही. प्रसंगे नामयाची घडेल संगती. नामदेव महाराजाची मला संगत घडल म्हणून मला तीर्थयात्रा करायची. देव हसले. हसुनी पंढरीराव पाहे नाम्याकडे म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. देवा काय म्हणले देवा? जाय म्हणले नाम्या. माऊलीन मी एकच आहे. देव म्हणे नाम्या पाये नाम्या म्हणे नाम्या पाये. देव म्हणे नाम्या पाये. देव म्हणे नाम्या पाये. देव म्हणे नाम्या पाये ज्ञानदेव मीची आहे तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानेश्वर महाराज हे मीच आहे. प्रत्यक्ष परब्रह्मा मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. माऊली तुझी संगत घडाव अशी इच्छा आहे. मग नामयाचा हात धरून श्रीपती देता असे हाती ज्ञान देवा. नामदेवरायाचा हात माऊलीच्या हातात दिला आणि म्हणले जा घेऊन. पण याला सांभाळून आणा म्हणले. आरुष सापडे नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे. याला सांभाळून घेऊन या. पुंडलिकाचे दर्शन उंदून या नामा उतरले भीमा पहिलं तिरा. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं तिथपर्यंत रुक्मिणी पांडुरंग हे त्यांना बोळवण करायला. काही तीर्थयात्रेला जात नाही पण त्यांची बोळवण करतात. गावातून दिंडी पंढरपुराकडे चालली की गावाच्या बाहेर पर्यंत लोक बोळवण करायला.
नमो तीर्थपंते चालती तयासी येती बोलवित त्यांशी नमो. बोलवण केली. रुक्मिणीनं तोंडावून हात फिरवला. आधी लाडकी होती. पंढरी सोडून कुठं जायचंच नव्हतं म्हणले इथं जायचं. रंक होण्या राहीन चोटा राखेन दार वंटा महाद्वारी. कुठं जायचं नव्हतं पण आता देवानं आग्रह केला म्हणून चालली. रुक्मिणीनं तोंडावून हात फिरवल्यावर मग माऊली म्हणले नामदेवराय काय पुण्य केलं होतं तुम्ही की भगवंत तुम्हाला वाट लावायला आले. तोंडावून हात फिरवते पुन्हा सांगते त्याला सांभाळून आणा. कोणतं पुण्य हा. जन्मोजन्मी आम्ही एका जन्माचं नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली. मग तीर्थयात्रा निघाली. मग वाटानं प्रश्न विचारू लागला. टाइम झालेला मला माहिती पण आता मामद तर करावं लागेल ना. आवड्याला आले. तिकडले गप्प बसा. आवड्यावरून रामेश्वर रामेश्वरून काशी अशी तीर्थयात्रा चालली. सगळे तीर्थ केले आणि पंढरपूरला लवकरच आले. कबीर महाराजाचा प्रसंग भारी पण आता लय उशीर झाला. तीर्थे करुणी नामा पंढरी आला जीवलग भेटला विठोबाशी. देवा सगळे तीर्थ केले मी आलो पण देव म्हणले आता जमत नाही तसं. आता याच माऊंद करावं लागतंय ना तरच तू हे केलेली तीर्थयात्रा सफळ होईल. तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण करिका उद्यापन विधियुक्त. विधियुक्त याच उद्यापन करावं लागतं. केली या कष्टाचे होईल सार्थक. सांगतो ते ऐक वचन माझे. मी सांगतो ते ऐका. काय करायचं. क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण षडरस भोजन द्यावे त्यासी. ब्राह्मण बोलवायचे आणि त्यांना अन्नदान करायचे. वस्त्रदान. मग रुक्मिणी आली. रुक्मिणी म्हणली देवा तुम्ही मांग करायचं म्हणतात मग नामदेव तुमचा भक्त आहे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा प्रीत तुमची. आपल्या भक्ताचा सोहळा करणं हे तुमचं प्रीती. मग याचं मांग तुम्ही करायचं. मग देवाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि पंढरपुरात आमंत्रण देऊ लागले. नामयाचे पाठी चाले केशवराज. कशामुळं लागावया रज चरणीची. देव म्हणले याच्या माग चलतो याच्या पायावरची धूळ माझ्या अंगावर येईल आणि मी पवित्र होईल. आमंत्रण दिले. मग ते ब्राह्मण विचारू लागले तुम्ही कुठून आले. तुमची वृत्ती काय व्यापार काय. कौन वृत्ती काय चालवी जे व्यापार. योगी जे बिडार कौन्या ठाई. आजीचे निमित्त काय उपस्थित. ऐकोनी वचन बोलते देव. देव बोलू लागले. म्हणले नामदेवाचा माझा अनंत जन्मीचा संबंध आहे. आणि नामदेव महाराजांना तीर्थयात्रा केली त्याचं उद्यापन आहे. तुम्ही प्रसाद घ्यायला या. आमंत्रण दिले. मग स्वयंपाक करायला कोण होते. सकुबाई ठकुबाई आणि मादी सिद्ध्या बोलिल्या महाद्वारी. सिद्ध्या ती सर्व सामुग्री सिद्ध केली. आणि लघिमा प्राप्ती सिद्ध्याचे नाव आहे. हे सर्व सिद्ध्या बोलवल्या आणि स्वयंपाक सुरू झाला. रत्नजडित पाट ठेवले समोरी. कोणाला हे ब्राह्मणाला पूजा करण्याकरता रत्नजडित पाट आण.
देवानं पूजा केली आणि ते पितांबरानं पाय पुसू लागली ब्राह्मणाची. त्या पायाचं तीर्थ घेतलं देवाने, ब्राह्मणाचा आदर केला. दोही बाई मांडल्या पंक्ती. कशा बसत आहेत पंक्ती? अशा दोहीकडेच बसतात ना, ते सांगायची काय गरज नाही. आता लोक अशी आहेत ना कीर्तन सरळ. आता बसा म्हणजे नुसतं असं फिरत, तोंड फिरवलं की सुरू. 12:30 वाजले का कवर सांगायचं. एक हा हुशार माणसे. पंक्ती बसल्या, रुक्मिणी वाढायला लागली. वाढ झाली, नामदेवरायाला बोलिलं. मग संकल्प सोडिला नामयाचे करे. नामदेवरायाच्या हातानं संकल्प सोडला. भक्त जे जे कार्य गरजिनले, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवितो कृपाळा पांडुरंगा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवितो नर हरी पांडुरंगा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवितो कृपाळा पांडुरंगा. आयसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जीवला नामयाचा कुंडली. खबरदार हरी विठ्ठल कृष्णा. पंगत बसली नाही ना, पंक्ती बसल्या. ब्राह्मण लोक जेवली. मग हे सगळे ब्राह्मण म्हणू लागले, देवा. कोणाला? हे देवाला. म्हणले तुम्ही आता दमला असताल, आता तुम्ही कधी जेवणार? म्हणले आता संतांच्या पंक्तीला मी जेवतो. नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज, हे सर्व संत मंडळीची पंगत बसली. मग देवाने घास घ्यायचा, नामदेवरायाच्या मुखात घालायचा. तुका म्हणे घास मुखे घाले ब्रह्मरस. देवानं ब्रह्मरसाचं भोजन नामदेवरायाला दिलं. आणि नामदेवरायातल्या घासातला घात उच्चिष्ट देवानं सेवन केलं. नामयाचे उच्चिष्ट स्वीकारिले देवी, पाहते अवघे सकळ तुझे. सगळे ब्राह्मण वरून पाय लागले. म्हणले ब्राह्मण कुठला आहे? म्हणले याला काही कळत का नाही? त्या माणसाची जात काय? ब्राह्मणाला अवघडी. नाथ महाराजाला एका हरिजनाच्या घरी जायचं होतं जेवायला, हे जाऊ द्यायला. मग नाथ महाराजांनी 2 रूप धारण केली, एक वाड्यात आणि एक त्या हरिजनाच्या घरी. तसं हे म्हणू लागले, याच्या ताटातलं उष्ट खायले तुम्ही, तुम्हाला काही कळत का नाही? देव म्हणले मी आज खात नाही याचं उष्ट. किती दिवसापासून? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. 4 युगापासून नामदेवराय माझ्या सोबत येत आणि 4 युगात मी उष्ट खातो. मग ते उद्यापनाचा कार्यक्रम पुरे सहित विडे ते वाटेली. जेवण झाले की पानाचे विडे खात होते पहिले लोक. मग सगळ्याला विडे दिले. ते उद्यापनाचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि मग माऊलीने समाधी मागितली देवाला. आधी पंढरपुरात घ्यायची म्हणत होते, पण देव म्हणले तुम्ही तर समाधी घेतल्या मला कोण विचार? तुमची जागा ठरलेली कुठं? आळंदी. हे जागा आधी ठरलेली असते. निवृत्ती शोभे मुकुटाकार कुठं? निवृत्ती त्र्यंबक करी, सोपान संवत्सरी नांदत. सोपान काकाची सासवडला. ज्ञानदेव आळंकापुरी शोभत, माऊलीची आळंदी. मग माऊंद्याचा कार्यक्रम आता पूर्ण झाला. हे माऊंद संतांनी केलं. मग आज कोणी तीर्थयात्रा केली की त्याचं हे माऊंद करावं लागत बर का? आता तुम्ही म्हणली सोडा तर लगेच सोड. ज्ञानेश्वर करू देवा पुढे उत्तरे
ज्ञानदेव तुकाराम मंडळी झालेली कीर्तन सेवा हनुमंतरायाच्या चरणात समर्पित करून सेवेला पूर्ण विराम कुणी केले पाटील परिवार या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला आमंत्रण केलं आणि हा सुंदर कार्यक्रम झाला. त्यांना धन्यवाद. आणि या कीर्तनाला उपस्थित राहिले सर्व पाडळीकर, मोरमा भजनी मंडळ, गव्हाण भजनी मंडळ, मुद्रेगाव भजनी मंडळ, मृदंगाचार्य, पुरुष मंडळ, महिला मंडळ, सगळ्याला धन्यवाद. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका.